मला ना आता रिअलाइज होतंय की ही शेवटची जनरेशन आहे ज्यांचे आई बाबा एवढे साधे भोळे. माझ्या मम्मीचा मला कॉल आला होता, ती चुकून लाईव्हला गेली होती आणि त्यातून ती बाहेरच पडत नव्हती. मोबाईलचे फीचर जरी आपण आपल्या आई बाबांना समजून सांगत असेल ना, तर ते लहान बाळागत असे बसून ऐकतात आणि त्याच एका हाताने फोन देणे, त्याच एका हाताने तो फोनचा फीचर चालवणे आणि त्यांच्या डोळ्यात जी एक चमक असते ना, ती वेगळीच असते. ही शेवटची जनरेशन आहे ज्यांनी 2 जोडी कपड्यांमध्ये संसार केला, लहानांची मोठी मुलं केली, वेळेवरती जमिनी खरेदी केल्या, मुलांना मोठं बनवलं, कुठल्या ना कुठल्या तरी पोस्टवर नेलं. ही शेवटची जनरेशन. ही शेवटची जनरेशन आहे ज्यांनी असे माने घालून व्हिडिओ कॉल करून बोलतात. ही शेवटची जनरेशन आहे, आपण आपल्या आई बाबांना खोटं जरी बोललं ना, तर हा असं असू शकतं म्हणून खरं मानून घेतात. बाबाच्या खिशात पैसे जरी नसले तर आपल्यासाठी खायला आणायला विसरत नाही. ही शेवटची जनरेशन आहे ज्यांची आई किती जरी थकली असेल तर आपल्या मुलासाठी जेवण बनवायचं विसरत नाही. दुनियाभरची सगळी नाती निभावून बघितली, आई बाबांनी एवढं प्युअर नातं कोणतंच नाही आणि त्यांच्याशिवाय आपल्याला जपूच कोणी शकत नाही. डोळ्यात तूच